हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एज्युमोर. जसं की तुम्हाला हेडिंग दिसतंयच की टार्गेट नीट जेईई सीईटी 2023 या सिरीजमध्ये आज आपण फिजिक्स सब्जेक्ट स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तर या फिजिक्स या सब्जेक्टमध्ये आज आपण एनसीईआरटीच्या चॅप्टर नंबर 1 जो आहे आपला युनिट्स आणि मेजरमेंट याला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, युनिट्स आणि मेजरमेंट हा चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला फिजिक्स म्हणजे काय हा जो कन्सेप्ट आहे की नेमकं फिजिक्स कशाला म्हणायचं आणि आपण या फिजिक्स मध्ये नेमकं करतो काय हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, तर बघा फिजिक्स ची डेफिनेशन तुम्ही 11 सायन्सचं कुठलं एखादं बुक जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला फिजिक्सच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिसतील. जसं म्हणजे काही बुक्समध्ये मोस्ट ऑफ द डेफिनेशन तर अशा स्टार्ट होतात की फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स that deals with the study of the motion, mechanics, movement of particle, transfer of momentum, etc. etc. and all other things. त्याला फिजिक्स म्हणायचं. बट ही जी डेफिनेशन आहे ही सर्वसाधारण असा विद्यार्थी की जो नॉन सायन्स बॅकग्राऊंड मध्ये आलेला आहे, ज्यानं विज्ञान मराठीमध्ये शिकलेला आहे, सायन्स सब्जेक्ट नाही शिकलेला, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही थोडी कशी किचकट डेफिनेशन, त्याला असं कळणार नाही नेमकं की यामध्ये आपल्याला करायचं काय. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि जे नॉन सायन्स विद्यार्थी आहेत म्हणजे आर्ट्स फील्डवाले किंवा कॉमर्सवाले, त्यांना जर का तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय नेमकं सांगायचं असेल तर एक अत्यंत साध्या आणि सरळ सोपीमध्ये तुम्हाला त्याचे डेफिनेशन किंवा एक्सप्लेनेशन त्यांना करावं लागेल. तर आपण काय करू, ते जे डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय करू, एक सिंपल फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ, जी की तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी आणि इतरांना तुमचा सब्जेक्ट समजून सांगण्यासाठी हेल्पफुल ठरेल. ओके, व्हॉट इज फिजिक्स. फर्स्ट क्वेश्चन आपल्या माइंड मध्ये जो येतो तो म्हणजे व्हॉट इज फिजिक्स. बघा, तर फिजिक्स कशाला म्हणायचं, फिजिक्स कशाला म्हणायचं, फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज द स्टडी ऑफ नेचर. Physics is the study of nature and analyzing it. या स्टेटमेंटचा नेमका मीनिंग काय आहे, नेचरचा स्टडी करणे म्हणजे काय. बघा, नेचर म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारं तुमचं अदर दॅन नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग थिंग्स इन्क्लुडिंग युनिव्हर्स. तर या युनिव्हर्समध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज या होत असतात, म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी अनुभवतो आणि काही ज्या आपल्याला अनुभवता येत नाही. तर अशा ऍक्टिव्हिटीज यांचा काय करणे, स्टडी करणे, त्याच्या मागचं रिझन शोधणे की या ऍक्टिव्हिटीज नेमक्या का होत आहेत, तर ते म्हणजे काय तुमचं फिजिक्स. अशी अगदी साधीशी आणि सरळ एका लाईन मध्ये तुमची फिजिक्सची डेफिनेशन आहे. आता नेचर, तर नेचरमध्ये होणारी लहानात लहान घटना आणि लहानात लहानपासून तर खूप मोठ्यात मोठी म्हणजे सन आणि अर्थ यांची जी काही सिस्टीम आहे तिथपर्यंतचा स्टडी हा फिजिक्स मध्ये केला जातो. आणि लहानात लहान म्हणजे आता समोर आपण बघूच की ॲटम असतो, न्यूक्लियस असतो, त्याचाही स्टडी हा आपल्या फिजिक्स मध्ये केला जातो. ही अशी अगदी सिंपलची डेफिनेशन आहे फिजिक्सची. यामध्ये तुम्हाला जर काही इव्हेंट सांगायचे असतील की नेमके यामध्ये नेचरमध्ये येणारे इव्हेंट कुठले, तर बघा आपण एक्झाम्पल घेऊ 2-3, म्हणजे एक्झाम्पलवरून तुमचं ही डेफिनेशन कशी कम्प्लीट होईल. बघा एक्झाम्पल आहे पहिलं की जो आपण ज्याची आपल्या डेची स्टार्टिंगच ज्या इव्हेंट पासून होती तो म्हणजे काय, सनरायझिंग म्हणजे सूर्योदय, सनरायझिंग अँड सनसेट. सनरायझिंग अँड सनसेट हा जो आहे हा नेचरमध्ये होणारा एक फिनॉमिनॉन आहे, नेचरमधली एक ऍक्टिव्हिटीज आहे, ज्या ऍक्टिव्हिटीच्या मागचं रिझन की ऍक्च्युअल मध्ये सन भोवती अर्थ कशा पद्धतीने रिव्हॉल्व करते याचा स्टडी फिजिक्स मध्ये केला जातो, जो आपण समोर प्लॅनेटरी मोशन जे आहे त्यामध्ये घेणारच आहोत. फक्त तुम्हाला काय केलेलं आहे, या डेफिनेशनला साजेस असं एक्झाम्पल दिलेलं आहे की अशा पद्धतीच्या डेफिनेशन्स किंवा अशा पद्धतीच्या इव्हेंट्सचा आपण फिजिक्स मध्ये स्टडी करत असतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, रेनफॉलिंग. या रेनफॉलिंग बद्दल सर्वजण तर अवगत आपण आहोतच. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉलिंग ऑफ ऑब्जेक्ट.
फॉलिंग ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कुठल्याही एखाद्या वस्तूचं स्पेसमधून म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर हाईटपासून जमिनीकडे येणं, त्याला काय म्हणायचं, फॉलिंग ऑफ ऑब्जेक्ट. जो आपण आता नेक्स्ट मोशन इन 1D मोशन इन 2D मध्ये आपण ते पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोतच. हे काय झाले तुमच्या नेचरमधले काही इव्हेंट झाले ज्याचा आपण काय करत असतो, फिजिक्समध्ये स्टडी करत असतो. त्यानंतर आता नेक्स्ट आहे फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी फिजिक्स म्हणजे काय, तर ही संकल्पना आपली थोडीफार क्लिअर झालेली असेल. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं काय, फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं, हा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर बघा नेचरमधल्या अशा क्वांटिटीज किंवा तुमच्या सराउंडिंग मधल्या अशा क्वांटिटीज ज्या क्वांटिटीज आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. आणि मेजर करू शकतो म्हणजेच मोजू शकतो, अशा क्वांटिटीजना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. अशी डेफिनेशन आहे तुमच्या फिजिकल क्वांटिटीची. बघा काय, दोज क्वांटिटीज which can be measured are physical quantities. Are काय लिहिलं आपण डेफिनेशन मध्ये, मेजर्ड. मेजर्ड म्हणजे मोजणी. अशा क्वांटिटीज ज्या आपण काय करू शकतो, मोजू शकतो, त्या क्वांटिटीजना काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटीज. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा काही क्वांटिटीज आहेत का की ज्या आपण मेजर नाही करू शकत. ऑब्वियस यस आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस आपण दोन मित्र काय करत असतो, एकमेकांसोबत चर्चा करत असतो आणि एखादा भीतीदायक किंवा आनंददायक काय होतो प्रसंगाची दोन्हीपैकी एक जण दुसऱ्या मित्राला काय करत असतो, आपल्यासोबत किंवा आपल्यासोबत घडलेला एखादा आनंदाचा किंवा भीतीचा प्रसंग सांगत असतो. त्यावेळेस तो काय सांगतो की मला माझ्या वडिलांनी नवीन मोबाईल दिला तर खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आता नेमका समोरचा मित्र जर त्याने असं विचारलं खूप म्हणजे नेमका किती, तर तुमच्याकडे असं साधेच उत्तर नसतं की जसं आपण सांगू शकतो की मला 5 किलो आनंद झाला, 1 किलोमीटर आनंद झाला, किंवा 10 मिनिटे आनंद झाला, 50 किलो आनंद झाला. नाही, म्हणजे ती नेचरमध्ये तुमच्या भोवती घडणारी किंवा तुमच्या सोबतवाली असणारी नेचरमधली एक ऍक्टिव्हिटीज आहे, एक क्वांटिटी आहे, बट ती तुम्ही काय करू शकत नाही, मेजर करू शकत नाही, एका पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये सांगू शकत नाही. त्यामुळे ती काय झाली, ती नॉन फिजिकल क्वांटिटी झाली. काय, नॉन फिजिकल क्वांटिटी. मग अशा क्वांटिटीज ज्या आपण मेजर करू शकतो त्या क्वांटिटीजला काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटीज. आणि शॉर्टमध्ये यांना पीक्यू असं डिनोट केलं जातं. तुम्ही बुक्समध्ये बघसाल तर त्याला पीक्यूने सुद्धा काय केलेलं असतं, डिनोट केलेलं असतं. ठीक आहे, फिजिकल क्वांटिटीची ही डेफिनेशन आहे. मग आता फिजिकल क्वांटिटीचं नेमकं रिप्रेझेंटेशन कसं असतं, फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, तर फिजिकल क्वांटिटी आपण रिप्रेझेंट करतो पीक्यू इज इक्वल टू एन इंटू यू. पीक्यू इज इक्वल टू एन इंटू यू. आता ठीक आहे, पीक्यू म्हणजे आम्हाला कळालं की फिजिकल क्वांटिटी आहे. यामध्ये आता एन काय आहे आणि हा यू काय आहे. तर बघा एन काय असतो, हा एन आहे मॅग्निट्यूड. काय, मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. आणि यू काय आहे, युनिट. यू काय आहे, युनिट. आणि एन काय आहे, मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड कशाला म्हणायचं आणि युनिट कशाला म्हणायचं हे काय करू आपण एका एक्झाम्पलला काय करू समजून घेऊ. बघा, फिजिकल क्वांटिटी आहे एक काय, लेंथ. लेंथ ही काय तुमची फिजिकल क्वांटिटी आहे. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक लाईन दिली अशी की ही एक लाईन आहे, या लाईनचं तुम्हाला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत असणारा डिस्टन्स म्हणजेच काय करायचे आहे, लेंथ सांगायची आहे. तर तुमच्यापैकी कोणी जर एक जण काय सांगेल, पटकन स्केल घेईन आणि मोजान की 1 2 3 4. तुमच्याजवळ 15 सेंटीमीटर लांबीची एक स्केल आहे आणि 4 स्केल काय झालं अंतर भरलं म्हणजे तुम्ही काय करणार, 15 × 4 म्हणजे 15 × 60. तुम्ही काय सांगणार की
ती जी लाईन आहे, ती जी रेष आहे, तिची लांबी किती आहे? 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर. लेंथ काय झाली तुमची? फिजिकल क्वांटिटी. लेंथ ही झाली एक फिजिकल क्वांटिटी. 60 ही काय झाली त्या फिजिकल क्वांटिटीची? मॅग्निट्यूड. 60 काय झाली? मॅग्निट्यूड. 60 सोबत हे काय आलं बघा? 1 सेंटीमीटर. 60 सोबत काय आलं? सेंटीमीटर. या सेंटीमीटरला काय म्हणायचं? युनिट. हे काय आहे? युनिट आहे. फिजिकल क्वांटिटी, मॅग्निट्यूड आणि युनिट या दोन्हींच्या प्रोडक्टमध्ये ऑलवेज डिफाईन केलेली असते. अशा फिजिकल क्वांटिटी ज्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असतात किंवा अशा फिजिकल क्वांटिटी ज्यामध्ये काय असतं? फक्त युनिट असतात. अशा फिजिकल क्वांटिटी ह्या मिनिंगलेस असतात. कशा असतात त्या? मिनिंगलेस. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, फिजिकल क्वांटिटीशी असोसिएटेड तुम्हाला एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन्स येतात. हे जे रिलेशन आपण बघितलं की n × u इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर बघा, त्या रिलेशनला समोर जर आपण एक्सपांड केलं, एक्सपांड म्हणजे कसं? एक फिजिकल क्वांटिटी एनी, ज्याला आपण काय म्हटलं? PQ आहे n1 u1, ती इक्वल आहे कशाच्या? n2 u2 च्या. कशाच्या इक्वल आहे? n2 u2. n1 ही पण आहे एक मॅग्निट्यूड, u1 पण आहे युनिट, n2 ही पण मॅग्निट्यूड आहे आणि u2 ही पण युनिट आहे. तर n1 u1 इज इक्वल टू n2 u2 हे इक्वेशन काय डिनोट करत आहे? या इक्वल टू सिम्बॉलच्या लेफ्ट हँड साइडला असणारी आणि इक्वल टू सिम्बॉलच्या राईट हँड साइडला असणाऱ्या दोन्ही क्वांटिटीज काय आहेत? इक्वल आहेत, सेम आहेत. फॉर एक्झाम्पल, हे एक युनिट कन्व्हर्सेशन आपण लहानपणापासून यूज करत आलो आहोत. काय? 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आता हे काय? तर कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी ज्याला आपण काय म्हणतो? मास. मास या फिजिकल क्वांटिटीचे काय आहे? 1 मॅग्निट्यूड आहे n1, kg काय आहे? युनिट आहे u1. 1000 हे काय आहे? मॅग्निट्यूड आहे n2, ग्रॅम हे काय आहे? युनिट आहे u2. आता या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला असं दिसतंय बघा की kg हे जे आहे हे मासशी असोसिएटेड बिगर युनिट आहे. काय आहे? बिगर म्हणजे मोठं युनिट आहे. kg हे मोठं युनिट आहे, पण kg ह्या मोठ्या युनिट सोबत असोसिएटेड असण्याची मॅग्निट्यूड आहे ती काय आहे? स्मॉलर आहे. मॅग्निट्यूड काय आहे? स्मॉलर. त्याच्या समोर जर इक्वल टू सिम्बॉलच्या राईट हँड साइडला जर आपण बघितलं तर ग्रॅम हे जे आहे हे काय? मासचं ग्राम हे स्मॉलर युनिट आहे. काय आहे? स्मॉलर युनिट. बट या स्मॉलर युनिट सोबत असोसिएटेड ही जी 1000 मॅग्निट्यूड आहे ही कंपॅरेटिव्हली टू 1 ह्या मॅग्निट्यूडच्या 10⁻³ टाइम्स बिगर आहे. 10⁻³ 3 म्हणजे 1000 पट काय आहे? मोठी आहे. म्हणजे यावरून तुम्हाला असं कळालं की n मॅग्निट्यूड जे आहे फिजिकल क्वांटिटी ती युनिटला काय असते? इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय? जर युनिट मोठं असेल, ही जर युनिट बिगर असेल तर या बिगर युनिटशी असोसिएटेड जो काही मॅग्निट्यूड आहे तो काय असतो? स्मॉलर असतो. तो मॅग्निट्यूड काय असतो? स्मॉलर असतो. याचं तुम्ही जर कॉन्व्हर्स केलं म्हणजे काय? जर युनिट घेतलं तुम्ही स्मॉलर तर ही जी मॅग्निट्यूड असते मॅग्निट्यूड काय येते? बिगर. मॅग्निट्यूड काय येते? बिगर. म्हणजेच हे जर का तुम्ही प्रपोर्शनॅलिटी रिलेशन न्यूट्रलाइज करायचं म्हटलं तर बघा आपण n × u हा प्रोडक्ट काय घेत असतो? कॉन्स्टंट. n × u हा प्रोडक्ट काय घेत असतो? कॉन्स्टंट. समोर आपण या कन्सेप्टवर बेस काही प्रिव्हियस इयर तुमच्या कॉम्पिटिशन एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन्स पण काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. त्यावेळेस काही ना फॉर्म्युला तुमचा तिथे आणखी व्यवस्थितरित्या आणखी मोर क्लिअर होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिकल क्वांटिटीचे टाइप्स. फिजिकल क्वांटिटीचे टाइप्स. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं की काय अशा क्वांटिटीज ज्या काय करू शकतो आपण? मेजर करू शकतो, काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये सांगू शकतो, त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. आता त्या फिजिकल क्वांटिटीचे नेमके टाइप्स किती आहे? तर बघा, त्या फिजिकल क्वांटिटीचे मेजर 3 टाइप्स असतात. फिजिकल क्वांटिटीचे मेजर आहे 3 टाइप्स. फर्स्ट आहे तुमचा फंडामेंटल. फंडामेंटल physical quantity. Next one is supplementary.
सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आणि थर्ड वन इज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. हे जे आहेत 3 मेजर टाइप्स आहेत फिजिकल क्वांटिटीचे, फंडामेंटल, सप्लिमेंटरी आणि डिराइव्ड. तर आपण काय करू, कुठल्या फिजिकल क्वांटिटीजना फंडामेंटल म्हणायचं, कुठल्या फिजिकल क्वांटिटीजना सप्लिमेंटरी म्हणायचं आणि कुठल्या फिजिकल क्वांटिटीजना डिराइव्ड क्वांटिटीज म्हणायचं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणायचं, हे काय करू वन बाय वन डिस्कस करू. त्यापैकी फर्स्ट आहे बघा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन आपली अगदी क्लिअर आहे, ज्या आपण मेजर करू शकतो त्या फिजिकल क्वांटिटी. आपण ज्या क्वांटिटीज मेजर करू शकतो त्यामधल्याही अशा क्वांटिटीज ज्या आपण इंडिपेंडेंटली मेजर करू शकतो. काय करू, इंडिपेंडेंटली म्हणजे एक क्वांटिटी मेजर करत असताना त्याचा दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटी सोबत इन्फ्लुएन्स आला नाही पाहिजे, त्या दोघा जणांचं इंटरडिपेंडन्स नसलं पाहिजे, अशा क्वांटिटीजना म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. काय, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. तर डेफिनेशन लिहून घ्या. काय आहे, दोज फिजिकल क्वांटिटीज which can be measured independently without influence of other physical quantities. अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या आपण काय करू शकतो, इंडिपेंडेंटली मेजर करू शकतो, कुठल्याही अदर फिजिकल क्वांटिटीचा इन्फ्लुएन्स न होता, त्यांना काय म्हणायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. तर अशा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी नेमक्या आहे कुठल्या, ठीक आहे ना. डेफिनेशन तर आपण ठीक आहे लिहून घेतली, डेफिनेशन कळाली, बट एक्झाम्पल वरून काय होत असतं, डेफिनेशन आणखी क्लिअर होत असतात. एक्झाम्पल काय, तर बघा फर्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे एक्झाम्पल आहे लेंथ, जे आपण आत्ताच काय केली, डिस्कस केली लेंथ. बघा तुम्हाला आतापर्यंत असं कधी जाणवलं का की तुम्हाला कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ मेजर करायची आहे, तर त्यावेळेस तुम्हाला त्या क्वांटिटीच्या मासची किंवा त्या क्वांटिटीचं टेम्परेचर किती आहे किंवा त्या क्वांटिटीचं फिजिकल ओरिएंटेशन कसं आहे, हे आपल्याला त्याचा इन्फ्लुएन्स कधीच होत नसतो. तुम्हाला काय करायचं, सिम्पली त्या बॉडीच्या एका कॉर्नरपासून, त्या ऑब्जेक्टच्या एका कॉर्नरपासून तर दुसऱ्या कॉर्नरपर्यंतचा फक्त डिस्टन्स मेजर करायचं असतं. म्हणजे लेंथ मेजर करत असताना आपल्याला दुसऱ्या कुठल्याही फिजिकल पॅरामीटरचा किंवा दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा त्यामध्ये इंटरफेअर होत नाही. म्हणजे लेंथ ही काय झाली तुमची एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. लेंथ ही पण झाली, लेंथ काय झाली एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. लेंथ सारखं दुसरं कुठलं एक्झाम्पल आहे, तर दुसरं आहे टाइम. थर्ड वन इज मास. फोर्थ वन इज टेम्परेचर. फिफ्थ वन इज करंट. सिक्स्थ वन इज अमाउंट ऑफ substance. सेवंथ वन इज करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. बघा या 7 ज्या आहेत त्या नेचर मधल्या काय आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. फक्त या 7च अशा क्वांटिटीज आहेत ज्या नेचर मध्ये आपण इंडिपेंडेंटली मेजर करू शकतो, दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा इन्फ्लुएन्स न होता सेपरेटली. या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही क्वांटिटीज असतील त्या मेजर करण्यासाठी आपल्याला या फंडामेंटल क्वांटिटीचा आणि नेक्स्ट ज्या आहेत सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीचा काय करावा लागतो, त्यांची हेल्प घ्यावी लागते. त्यांच्या हेल्पनं त्यांचं एक तर मल्टिप्लिकेशन करून किंवा
डिव्हिजन करून आपण काय करत असतो, बाकी क्वांटिटीज ह्या डिराईव्ह करत असतो. नेक्स्ट आपण ते डिस्कस करणार आहोत की काय डिराईव्ह फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची ही डेफिनेशन आणि हे एक्झाम्पल नोट करून घ्या आणि तुमचे थोडे क्लिअर झाले असतील. आणखी ज्यावेळेस आपण याचा ऍप्लिकेशन पार्ट समोर डिस्कस करू त्यावेळेस तुमचं हे आणखी जास्त क्लिअर होईल. नेक्स्ट आहे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी. डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी. आता फंडामेंटल मध्ये आपण काय सांगितलं की फंडामेंटल म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या आपण काय करतो, इंडिपेंडेंटली मेजर करतो. तर डिराईव्ह मध्ये त्याच्यापेक्षा काय असतं, थोडं वेगळं असतं. काय तर डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी ह्या आपण इंडिपेंडेंटली मेजर नाही करत, बट या आपण मेजर करतो विथ द हेल्प ऑफ कशाच्या, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. या दोन्ही फिजिकल क्वांटिटीजचं काय करून, एक तर मल्टिप्लिकेशन करून किंवा डिव्हिजन करून आपण डिराईव्ह फिजिकल क्वांटिटीज या काय करत असतो, डिराईव्ह करत असतो, म्हणजे फॉर्म करत असतो. डेफिनेशन लिहून घ्यायची. मग काय, दोज फिजिकल क्वांटिटीज which are formulated, those physical quantities which are formulated via fundamental physical quantities and सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. ही आहे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन. फॉर एक्झाम्पल, सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेऊ ते म्हणजे एरिया. सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेऊ ते म्हणजे एरिया. बघा, हे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. यामध्ये ही जी डायमेन्शन्स आहे, ही साइड आहे याची लेंथ आहे ए, ही दुसरी साइड आहे याची लेंथ आहे बी. ही डायग्राम तुमच्या सर्वांच्या परिचित असेलच. तुम्हाला क्वेश्चन विचारला की काय करायचंय तुम्हाला, हा जो दिसत आहे याला काय म्हणतो आपण, रेक्टँगल. या रेक्टँगलची काय करायची आहे, एरिया कॅल्क्युलेट करायचा. तुम्ही सिम्पली कसं कॅल्क्युलेट करणार, ही जी लेंथ आहे या पर्टिक्युलर पॉइंट ए टू पर्टिक्युलर पॉइंट बी पर्यंतची लेंथ, ए टू बी पर्यंतची लेंथ मल्टिप्लाइड बाय या ए टू सी पॉइंट पर्यंतचा दुसरी लेंथ, ज्याला आपण काय म्हणतो असतो, विड्थ म्हणतो किंवा ब्रेड्थ म्हणतो. आपण काय म्हणू, ही विड्थ. लेंथ आणि विड्थ या दोन्हींचा काय करणार, प्रोडक्ट करणार, मल्टिप्लिकेशन करणार आणि एरिया कॅल्क्युलेट करणार, ए इंटू बी. ए इंटू बी. बघा, ही आहे तुमची एरिया आहे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी, जी आपण कशी कॅल्क्युलेट केली, एका साईडला असणाऱ्या लेंथची दुसऱ्या साईडला असणाऱ्या लेंथ सोबत मल्टिप्लिकेशन करून. म्हणजे काय केलं, लेंथ ही तुमची कुठली आहे, लेंथ ही कुठली क्वांटिटी आहे, फंडामेंटल. लेंथ काय आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या दोन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं आपण काय केलं, क्रॉस सिम्बॉल म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. दोन फिजिकल क्वांटिटी ज्या कोणत्या आहेत तर फंडामेंटल, त्यांचं मल्टिप्लिकेशन करून आपण एरिया ही डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी काय केली, फॉर्म केली, फॉर्म्युलेट केली. सिमिलर एक्झाम्पल्स आहेत डिराईव्ड फिजिकल क्वांटिटीचे. सेकंड वन इज फोर्स. सेकंड वन इज फोर्स. तर फोर्सचा तुम्ही बघा, F इज इक्वल टू ma. हा फॉर्म्युला 9th और 10th स्टँडर्ड मध्ये बघितला असेल. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला आला कसा हे आपण नेक्स्ट युनिटमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण हा फॉर्म्युला जो आहे तुम्ही 8, 9 और 10th कुठल्याही एका युनिट स्टँडर्डमध्ये हा बघितला असेल. F स्टँड्स फॉर फोर्स. F हे कशाचं रिप्रेझेंटेशन आहे, फोर्सचं. फोर्स काय आहे, डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी. M स्टँड्स फॉर मास. M काय आहे, मास. आणि A काय आहे, ऍक्सिलरेशन. A काय आहे, ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजेच व्हेलॉसिटीचा टाइम रेट, टाइम रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीचा टाइम रेट ऑफ चेंज म्हणजे ऍक्सिलरेशन. व्हेलॉसिटी पण काय असते, तर तुमच्या डिस्टन्सचा टाइम रेट ऑफ चेंज. डिस्टन्सचा टाइम रेट ऑफ चेंज म्हणजेच तुम्ही ऍक्सेलरेशनला या सेकंड ऑर्डर, सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय वगैरे हा जो कन्सेप्ट आहे हा तुमचा, आपण जसं समोर जाऊ तसं आणखी क्लिअर होणार आहे. समोर तो आपण क्लिअर करतच चालणार आहोत. बट तुम्हाला फक्त इथं एवढं सांगायचं आहे की फोर्स ही जी डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी आहे ती आपण मास
आणि ॲक्सिलरेशन या दोन फिजिकल क्वांटिटीच्या प्रोडक्टमध्ये काय केलं आहे, रिप्रेझेंट केलेली आहे. ओके, ही झालं तुमच्या डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी. यामध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे. तुमच्या 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये येणारे मॅक्सिमम 99% फॉर्म्युलेज जे आहेत हे डिराइव्ह फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्मॅटमध्येच आहे. ओके, त्यानंतर थर्ड वन आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. आता सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी नेमकं कशाला म्हणायचं, तर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीची बघा कुठली पर्टिक्युलर डेफिनेशन नाहीये. या काय सप्लिमेंटरी म्हणजे काय, सप्लिमेंटरी कशाला म्हणतो आपण, एखाद्या मेन स्ट्रीमला असणाऱ्या गोष्टीला काहीतरी सपोर्टिंग करणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्यांना म्हणतो आपण सप्लिमेंटरी. तशाच या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत सप्लिमेंटरी ह्या काय करतात, तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीजला सपोर्ट करण्याचं बट त्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं कॅरेक्टर असणाऱ्या ह्या दोन क्वांटिटीज आहेत. आणि त्यांचं वेगळं कॅरेक्टर कुठे येतं, तर त्यांचं वेगळं कॅरेक्टर येतं युनिट्स आणि डायमेन्शन्समध्ये. ते आपण समोर बघूच. अगोदर काय करू आपण, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत ते काय करू, डिस्कस करू आणि त्यांचा थोडंसं डिस्कशन करू. पहिली सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आहे ती म्हणजे अँगल, ज्यालाच प्लेन अँगल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, प्लेन अँगल, जो आपण थिटाने डिनोट करत असतो. जो आपण कशाने डिनोट करतो, थिटाने. बघा सपोज करायचं हा एक पॉइंट आहे, या पॉइंट पासून हा काय एक प्लेन आहे और लाईन आहे, आणि हा एक प्लेन आहे किंवा लाईन आहे. ओ पॉइंट आहे, हा ए आहे आणि हा बी पॉइंट आहे. हा जो एक प्लेन आहे किंवा लाईन आहे आणि ही जी एक प्लेन किंवा लाईन आहे, या दोन प्लेनच्या इंटरनल हा जो अँगल सस्पेंडेड झालेला आहे किंवा सबटेंडेड झालेला आहे त्याला आपण डिनोट केलं थिटाने. आता थिटा कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला बघा आपण समोर डिस्कस करूच, बट तो असतो ही जी आहे तुमची सर्क्युलर, याला आपण आर्क म्हणत असतो. ओ पॉइंट पासून येपर्यंतचा डिस्टन्स आहे आर, हे डिस्टन्स आहे आर. मग थिटा हा अँगल असतो आर्क अपॉन दिस डिस्टन्स. हे ॲक्च्युअलमध्ये हे थिटा अँगल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. बट इथे हा जो अँगल आहे थिटा हा काय आहे, प्लेन अँगल आहे. दोन लाईन्स मधला किंवा दोन प्लेन मध्ये असणारा हा अँगल आहे, ज्याला आपण कशामध्ये मेजर करत असतो, रेडियन मध्ये. कशामध्ये मेजर करत असतो, रेडियन. रेडियन हे काय तर प्लेन अँगलचं युनिट आहे. रेडियन हे प्लेन अँगलचं युनिट आहे. आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे बघा, कुठलं तर पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे तुम्ही इथे लिहून घ्या, कारण हे आपल्याला समोर काय येणार आहे, युनिट कन्व्हर्सेशन्स मध्ये हेल्पफुल ठरणार आहे. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री आहे फर्स्ट सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी, प्लेन अँगल और सिंपली याला अँगल सुद्धा म्हणतात. नेक्स्ट दुसरी आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. हा प्लेन अँगल होता, हा आहे सॉलिड अँगल. काय आहे, सॉलिड अँगल, ज्याला आपण ओमेगाने रिप्रेझेंट करतो. प्लेन अँगल कळाला, दोन लाईन मधला हा माझा आहे हात. सपोज करायचा हा एक प्लेन आहे, लोअर हँड म्हणजे एक प्लेन आहे आणि अप्पर हँड म्हणजे दुसरा प्लेन आहे. तर या दोन प्लेन्स मधला हा जो अँगल आहे, हा जो अँगल दिसतोय तुम्हाला असा, हा अँगलला म्हणायचा आपण प्लेन अँगल. आता सॉलिड अँगल म्हणजे या प्लेन अँगल पेक्षा वेगळं म्हणजे काय बघा. सपोज करायचं हे जे आहे तुमचं हे स्क्वेअर दिसतंय, हे एक रूफ आहे. तुमचं जे हाऊस आहे त्या हाऊसचा रूफ आहे आणि या रूफच्या एक आहेत या चार कॉर्नर्स आहेत. या चार कॉर्नर्स आहेत आणि तुम्ही काय आहे ते ग्राउंडवर त्या पर्टिक्युलर पॉईंटला काय आहेत उभे आहात. तर त्या पर्टिक्युलर पॉईंट पासून तुम्ही काय केलं, दिस कॉर्नर, ही मागची कॉर्नर, समोरची कॉर्नर आणि बॅक साईडची कॉर्नर, इथून ती कॉर्नर, समोरची कॉर्नर, ही कॉर्नर आणि ही कॉर्नर, यामध्ये काय केले, चार लाईन्स ड्रॉ केल्या. आणि त्या चार लाईन्सच्या तुमच्या पॉईंट पासून त्या चार लाईननं त्या प्लेन सोबत जो काही अँगल मिळअप केलेला आहे त्या डायमेन्शन्स मध्ये, त्या 3 डायमेन्शनल अँगलला काय म्हणायचं, सॉलिड अँगल. हा 3 डायमेन्शन मध्ये जो अँगल दिसतोय तुम्हाला ह्या अँगलला म्हणायचं सॉलिड अँगल ओमेगा. सॉलिड अँगल ओमेगा. सॉलिड अँगल आपण मेजर करत असतो स्टेरेडियन मध्ये. कशामध्ये, स्टेरेडियन मध्ये. सॉलिड अँगल ओमेगाचं जे युनिट आहे ते स्टेरेडियन मध्ये असतं आणि प्लेन अँगलचं असतं रेडियन मध्ये. आता या सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी जी आहे, या सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीशी असोसिएटेड एक रिलेशन्स आहे बघा, आणि ते म्हणजे काय, रिलेशन म्हटल्यापेक्षा इम्पॉर्टंट नोट आहे की दीज फिजिकल क्वांटिटी हॅव
युनिट हॅव युनिट, कारण तुम्हाला दिसतंय की तर अँगलचं युनिट आहे रेडियन आणि प्लेन अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन. रेडियन आणि स्टेरेडियन या दोन्ही फिजिकल क्वांटिटीज ना युनिट आहेत, बट नो डायमेन्शन, डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स म्हणजे काय आपण आता समोर डिस्कस करू, बट हा जो आहे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याला तुम्ही स्टार करून नोट करून घेतलं तरी चालते. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज ह्या अशा फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्यांना काय आहे, युनिट आहे बट डायमेन्शन्स नाही. ओके, त्यानंतर आता आपण बघू युनिट म्हणजे नेमकं काय. युनिट आणि युनिटचे टाइप्स. तर आता युनिट कशाला म्हणायचं, आपण काय केलं, लेंथचं एक्झाम्पल कन्सिडर केलं, ज्यामध्ये आपण सांगितलं की एका पर्टिक्युलर लाईन जी आहे त्या लाईनची लेंथ आहे 60 सेंटीमीटर. सेंटीमीटरला आपण युनिट म्हटलं, 60ला आपण मॅग्निट्यूड म्हटलं. तर युनिट म्हणजे नेमकं काय, तर युनिट म्हणजे काय, तर कुठल्याही पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीचे स्पेसिफिकेशन्स, त्या फिजिकल क्वांटिटीचे स्पेसिफिकेशन्स म्हणजे काय, युनिट. आणि विदाउट युनिट फिजिकल क्वांटिटी इज मिनिंगलेस. युनिट म्हणजे काय, तर युनिट इज द specification to the physical quantity. युनिट हे काय आहे, स्पेसिफिकेशन्स आहेत जे काय करतात त्या क्वांटिटीजना पर्टिक्युलरली डिफाईन करण्यासाठी हेल्पफुल आहे किंवा त्या फिजिकल क्वांटिटीला मिनिंग देण्याचं काम करतात, ते म्हणजे युनिट. फॉर एक्झाम्पल लेंथच घेऊ आपण. लेंथ आहे 10 मीटर. 10 ही त्याची मॅग्निट्यूड, बट मीटर हे काय झालं त्याचं युनिट. मीटर काय झालं, युनिट झालं. युनिटचे टाइप्स बघा, इंडियामध्ये जे काही रुरल एरियाज आहे त्या रुरल एरियाजमध्ये एखाद्या ऑब्जेक्टची किंवा एखाद्या वस्तूची जर का तुम्हाला लेंथ मेजर करायची असेल तर ते कुठल्याही पद्धतीचं युनिट यूज करतात. काही जण सांगतात की 2 फूट आहे, 3 फूट आहेत, किंवा त्यांच्याकडे एक अशी ओल्ड बघा काडी असते, त्या काडीने काय करत असतात, लेंथ मेजर करत असतात. ती व्यक्ती जर का दुसऱ्या एखाद्या रिजन मधल्या व्यक्तींसोबत जर का इंटरॅक्ट करायचं असतील तर त्यांना त्या रिजन मधली युनिट आणि या रिजन मधली युनिट म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीला मोजमाप करण्याचं जे काही साधन आहे, त्या मोजमापचं एक काही वैशिष्ट्य आहे, ते काय होतं त्यांचं मिसिंग आउट होतं. हे त्यांना प्रॉपरली आणि ती व्यक्ती त्यांना प्रॉपरली त्याच्याबद्दल इंटरॅक्ट करू शकत नाही. त्यामुळे काय झाले, त्या डिफरंट रिजन्समध्ये डिफरंट युनिट झाले. त्यामुळे काय झालं, तर ज्या वेळेस सायन्स ग्रो होत होतं त्यावेळेस वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या रिजन्समधल्या सायंटिस्ट लोकांना एकमेकांसोबत इंटरॅक्ट करणे काय झालं, थोडंसं अवघड झालं. त्यावेळी काय केलं त्यांनी, युनिट जे आहे त्या युनिटला काय केलं, एक स्टँडर्डाइज फॉर्मॅट दिला की आजपासून या फिजिकल क्वांटिटीला हे युनिटने तुम्ही काय करणार, डिनोट करणार, या वेगळ्या फिजिकल क्वांटिटीला या पर्टिक्युलर युनिटने डिनोट करणार. ज्यामुळे काय झालं, एकमेकांसोबत इंटरॅक्ट करणं आणि एक्सचेंज ऑफ डेटा काय झालं, हेल्पफुल म्हणजे इझी झालं की त्यांनाही हे काय सांगतायत आणि या व्यक्तींनाही हे काय सांगतात हे काय झालं, अंडरस्टँड होणं आणखी क्लिअरली अंडरस्टँड व्हावं लागलं. ओके, युनिट्सचे डिफरंट टाइप्स आहेत. जसे बघा आपण काय करू, 2-3 एक्झाम्पल घेऊ आणि डिफरंट रिजन मधले युनिट कम्पेअर करू. त्यामुळे काय तुमचं थोडंसं म्हणजे कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. बघा आपण काय करू, लेंथचं घेऊ. लेंथचं एका रिजन मध्ये युनिट असतं मीटर, दुसऱ्या रिजन मध्ये लेंथ ही तुमची फूट मध्ये मेजर केली जाते. काही रिजन मध्ये जे आहे लेंथ ही लोकल युनिट जे असतात. लोकल युनिट यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू रिजन मध्ये जो काही युनिट यूज करता तो अज्युम करू शकता. बघा मास, सिमिलरली माससाठी एक युनिट आहे, आपण केजी मध्ये मेजर करतो. काही रिजन मध्ये मास हे पाऊंड मध्ये मेजर केले जातं आणि काही रिजन मध्ये लोकल युनिट आपण अज्युम करू, लोकल. सिमिलरली आहे अदर टेम्परेचर. टेम्परेचरसाठी केल्विन ही स्टँडर्ड युनिट आहे. काही डिग्री सेल्सिअस मध्ये मेजर करतात, काही रिजन मध्ये फॅरनहाइट मध्ये मेजर करतात. हे काही डिफरंट युनिट्स आहेत जे डिफरंट रिजन मध्ये लोक प्रेफर करत असतात. त्यामध्ये आणखी 2 स्टँडर्डाइज आहे बघा. एक आहे एमकेएस आणि सेकंड आहे
CGS. एक आहे MKS आणि सेकंड आहे CGS. MKS आणि CGS. L डिनोट करतो मी L लेंथसाठी, M माससाठी आणि T टाइमसाठी. तर लेंथसाठी MKS सिस्टीममध्ये जे युनिट आहे ते आहे तुमचं मीटर आणि CGS मध्ये सेंटीमीटर. कशासाठी? लेंथसाठी. सिमिलरली कॅपिटल M माससाठी MKS मध्ये जे युनिट आहे ते आहे तुमचं केजी. केजी म्हणजे किलोग्राम. CGS मध्ये आहे जी म्हणजे ग्राम. टी म्हणजे टाइम. टाइमसाठी MKS मध्ये युनिट आहे S स्टँड फॉर सेकंड. CGS मध्ये पण आहे सेकंड. हे जे आहेत MKS आणि CGS हे आणखी दोन पॉप्युलर युनिट सिस्टीम्स आहेत ज्या आपण काय करत असतो कॅल्क्युलेशन पर्पजसाठी ह्या मेजरली यूज करत असतो. कुठल्या? MKS आणि CGS. MKS आणि CGS. त्यानंतर काय एक स्टँडर्ड आहे, काय स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स आहेत जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजना डिफाईन केलेले आहेत की ज्यांच्या हेल्पनं आपण डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी काय करत असतो डिफाईन करत असतो आणि त्यांना एक पर्टिक्युलर युनिट देत असतो. जसं तुम्ही ऐकलेलं असेल 8 और 9 स्टँडर्डमध्ये न्यूटन. न्यूटन हे सायंटिस्टचं नाव सुद्धा आहे आणि ते फोर्सचं एक युनिट आहे. ज्याही वेळेस तुम्हाला फोर्स मेजर करायचा असतो त्यावेळेस तुम्ही फोर्स हा न्यूटन मध्ये मेजर करता की 10 न्यूटन फोर्स, 5 न्यूटन फोर्स, 50 न्यूटन फोर्स एक्सेट्रा. एनर्जी जी आहे ती एनर्जी तुम्ही मेजर करत असता जूल्स मध्ये. 10 जूल, 20 जूल, 50 जूल हे काय एनर्जीचं किंवा वर्कचं युनिट आहे. न्यूटन हे फोर्सचं युनिट आहेत. तर ते युनिट तुम्ही त्या स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स मध्ये पण सुद्धा काय करू शकता डिफाईन करू शकता. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट हे काय असतात स्टँडर्ड्स असतात जे तुम्ही कोणासोबतही एक्सचेंज केले तरी त्यांना तो डेटा समजण्यासाठी खूप म्हणजे किचकट गोष्ट नाहीये ती. तुम्ही एकमेकांसोबत डेटा इझिली शेअर करू शकता आणि एकमेकांना तो कन्सेप्ट अंडरस्टँड करून देऊ शकता. आपण काय करू 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजचे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स त्यांना म्हणतो काय आपण आणि त्यांचं नोटिफिकेशन्स की त्यांना आपण कशा पद्धतीनं डिनोट करतो ते लिहून घेऊ. त्यानंतर ज्या काही अदर फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या आपण डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी म्हटलं त्यांचे युनिट काय करू वन बाय वन डिस्कस करत चलो. स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स बघा. यामध्ये घेऊ आपण पहिले इकडं 1 2 1 नंबरला घेऊ लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. 5 नंबर करंट. 5 नंबरला आहे करंट. 6 नंबर ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि 7 नंबरवर आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. हे तुमच्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. बघा लेंथशी असोसिएटेड, मासशी असोसिएटेड जे काही तुमचे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट लेंथ आपण मेजर करतो स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिटमध्ये ते आहेत लेंथचं मीटर. लेंथचं स्टँडर्ड इंटरनॅशनल किंवा शॉर्टमध्ये याला याचा युनिट सुद्धा आपण म्हणतो. लेंथचं आहे मीटर ज्याला आपण एम ने डिनोट करतो स्मॉल एम. माससाठी आहे किलोग्राम ज्याला आपण केजी ने डिनोट करतो. टाइमसाठी आहे सेकंड ज्याला आपण सेकंड म्हणतो आणि डिनोट करतो स्मॉल एस. टेम्परेचरसाठी आहे केल्विन जो आपण कॅपिटल के ने डिनोट करतो. करंटसाठी आहे एम्पियर जो आपण कॅपिटल ए ने डिनोट करतो. ल्युमिनस इंटेन्सिटी याचं युनिट आहे कॅन्डेला ज्याला आपण स्मॉल सी आणि स्मॉल डी ने डिनोट करतो. अमाउंट ऑफ सबस्टन्स याचं युनिट आहे मोल्स. आपण हे मोल्स मध्ये मेजर करतो आणि ज्याला आपण मोल ने डिनोट करतो. हे जे आहेत हे काय त्यांचे नोटीस म्हणजे कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करतो
त्यांचं नोटिफिकेशन्स आहेत जे आपण क्वेश्चन्समध्ये किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीला डिफाईन करत असताना मीटर तुम्ही म्हणजे कम्प्लिटली METRE लिहायचं. तिथे काय लिहायचं, लेंथ 10 स्मॉल एम स्टँड फॉर मीटर. अशा पद्धतीने काय करत असतो तो आपण कन्सेप्ट हा एक्सचेंज करत असतो. माससाठी किलोग्राम, टाईमसाठी सेकंड, टेम्परेचरसाठी केल्विन, जो आपण कॅपिटल के ने डिनोट करतो. करंट अँपियर, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये. हे तुमचे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजचे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स, ज्यांना आपण SI युनिट्स म्हणतो. तुम्ही काय करा, व्यवस्थित नोट करून घ्या. त्यानंतर आता नेमका डायमेन्शन्स म्हणजे काय, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला डायमेन्शन्स. काय डायमेन्शन्स बघा, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज मध्ये आपण सांगताना काय म्हटलं होतं, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज या अशा क्वांटिटीज आहेत ज्यांना काय आहे, युनिट्स आहेत. युनिट्स म्हणजे काय, तर स्पेसिफिकेशन्स आहेत त्या फिजिकल क्वांटिटीजचे, ज्या फिजिकल क्वांटिटीजना मिनिंग देण्याचं काम करतात युनिट्स. आणि जर डायमेन्शन्स, सप्लिमेंटरीला युनिट्स असतात पण डायमेन्शन नसतात. आता आपण डिस्कस करू की डायमेन्शन्स म्हणजे नेमकं काय. तर बघा, डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स हे असतात पॉवर्स. काय पॉवर्स म्हणजे काय, पॉवर तुम्हाला माहिती आहे कुठल्या एखाद्या क्वांटिटीच्या प्रपोर्शनमध्ये. समजा 1 आहे, 1चं जर आपण 2 वेळा जर का मल्टिप्लिकेशन केलं तर आपण त्याला 1 into 1 ला कसं रिप्रेझेंट करत असतो, 1 ची पॉवर 2 पॉवर म्हणजे काय, तर 1 हा 2 टाइम्स मल्टिप्लाय. तशाच पद्धतीनं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजच्या पॉवर्समध्ये आपण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीजना जे रिप्रेझेंट करत असतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजच्या पॉवरमध्ये जे रिप्रेझेंटेशन असतं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीजचं, त्यांना काय म्हणायचं, डायमेन्शन्स. आपण बघू डायमेन्शनची एक डेफिनेशन लिहून घेऊ अगदी साधीशी. त्यानंतर आपण तुमच्या ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांना डायमेन्शनली आपण कोणत्या नोटेशननं रिप्रेझेंट करतो ते बघू. आणि त्यानंतर एकदम बेसिक फिजिकल क्वांटिटी जे आहेत, एरियाचे डायमेन्शन्स बघू कशी कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर आपण वन बाय वन काय होत जाऊ, डेप्थवाल्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स ह्या कॅल्क्युलेट करत जाऊ. म्हणजे तुम्हाला काय होईल, एकदम अगदी साध्या कन्सेप्ट पासून तर हार्ड कन्सेप्ट पर्यंत डायमेन्शनचा कन्सेप्ट हा क्लिअर होईल. आणि हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण डायमेन्शनशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स हा एक्झाम मध्ये मिळणार. ठीक आहे, बघा डेफिनेशन घेऊ आपण डायमेन्शन्सची. डायमेन्शनची डेफिनेशन काय आहे, तर डायमेन्शन्स आर दी पॉवर्स. Dimensions are the powers of fundamental physical quantity. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची पॉवर्स म्हणजे काय, डायमेन्शन्स. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची पॉवर म्हणजे काय, डायमेन्शन. बघा फॉर एक्झाम्पल आपण बघू लेंथ ही काय तुमची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, हे आपण डिस्कस केलेलेच आहेत. लेंथला डायमेन्शनली जर का तुम्हाला रिप्रेझेंट करत असेल तर लेंथ आपण डायमेन्शनली रिप्रेझेंट करत असतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल हे काय झालं तर तुमचं लेंथचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. लेंथचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल हे आहे तुमचं लेंथचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. त्यानंतर मासला आपण डिनोट करतो कॅपिटल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॅपिटल एम. टाइमला रिप्रेझेंट करतो असतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॅपिटल टी. त्यानंतर आहे टेम्परेचरला आपण काही बुक्समध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये थीटा यूज करतात किंवा काही बुक्समध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॅपिटल के ने सुद्धा डिनोट केलेलं असतं. करंटसाठी असतं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये
ए स्टँड्स फॉर एम्पियर, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए. त्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे तुमचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्सला डायमेन्शनली आपण रिप्रेझेंट करत असतो बघा, मोल, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मोल. आणि त्यानंतर आपला लास्ट वन राहिला तो म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी ज्याला आपण डायमेन्शनली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्मॉल सी स्मॉल डी ने डिनोट करत असतो. हे जे आहे ते तुमचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे. फंडामेंटल लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे. आणि या डायमेन्शनल रिप्रेझेंटेशनच्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या ह्याच्या पॉवर्समध्ये आपण अदर फिजिकल क्वांटिटीजना काय करत असतो, डायमेन्शनली रिप्रेझेंट करत असतो. ते काय करू आपण आता वन बाय वन एका याचं काय करू, सिम्पलेस्ट एक्झाम्पल्स घेत चालू. त्या एक्झाम्पलवरून काय तुमचा हा डायमेन्शनवाला कन्सेप्ट आणखी क्लिअर होत चालेल. ठीक आहे, तर आपण बघू एकदम बेसिक ती म्हणजे एरिया. एरियाची डेफिनेशन्स म्हणजे एरियाचा आपण फॉर्म्युला काय बघितला आत्ताच. एरिया आपण ए ने डिनोट करतो. ए हे एरियाचं फर्स्ट लेटर आहे म्हणून ए ने डिनोट केला. एरिया असतं तुमचं लेंथ इंटू ब्रेथ म्हणा तुम्ही किंवा थिकनेस म्हणू शकता. एरिया आहे लेंथ इंटू थिकनेस. लेंथ हे पण काय आहे तुमचा युनिट आहे. लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर्समध्ये. लेंथ मीटर. ब्रेथ किंवा थिकनेस ही पण काय लेंथच आहे. थिकनेस म्हणजे काय आहे, जाडी पण एक लेंथच आहे ना. म्हणजे ही पण आहे लेंथ आणि ही पण आहे लेंथ. याला डायमेन्शनली रिप्रेझेंट करत असेल तर डायमेन्शन्स ऑफ एरिया इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ लेंथ इंटू ही पण काय आहे डायमेन्शन ऑफ लेंथ. लेंथचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन असतं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल आणि याचं पण आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल. आणि तुम्ही हा कन्सेप्ट शिकलेला असाल की दोन क्वांटिटीचे जर का बेसिस सेम असतील तर त्यांच्या पॉवर्सचे आपण ऍडिशन करत असतो. हा एल आहे याची पॉवर 1 आहे, हा एल आहे याची पॉवर 1 आहे. ही काय बनेल एलची पॉवर 1 + 1 2 एल स्क्वेअर. एरियाचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे एल स्क्वेअर. एरियाला आपण डायमेन्शनली एल स्क्वेअरने रिप्रेझेंट करतो. किंवा मोर आणखी जर सांगायचं झाल्यास तर याला एम ची पॉवर 0, एल ची पॉवर 2, टी ची पॉवर 0 हे काय आहे मोर स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन आहे डायमेन्शनली एरियाचं. एरियाचं काय आहे हे डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. मग आता ही काय डायमेन्शन झालेस का, एरियाचे डायमेन्शन झाले का, नाही. का डायमेन्शनचं काय आहे, डायमेन्शनचं आहे पॉवर्स. डायमेन्शनचं आहे पॉवर्स. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जर का विचारला आम्ही की व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ लेंथ इन एरिया, डायमेन्शन ऑफ लेंथ इन एरिया, तर तुमचं आन्सर असलं पाहिजे की 2. काय 2 इज द डायमेन्शन्स ऑफ लेंथ इन एरिया. परत मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मास इन एरिया, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मास इन एरिया, तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की मासची पॉवर आहे 0 आणि कशाची पॉवर 0 म्हणजे 1 असतो. इथे काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन 1 आहे म्हणून आपण एम ची पॉवर 0 आणि टी ची पॉवर 0 रिप्रेझेंट केलं. कारण नॉर्मली तुम्हाला कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन एम एल टीच्या फॉर्मॅटमध्येच दिसेल. म्हणून आपण काय केलं, याला फक्त एल स्क्वेअर जरी येत होता तरी आपण त्याला एम ची पॉवर 0, एल स्क्वेअर आणि टी 0 असं रिप्रेझेंट केलं. का, कारण हे मोर जनरल रिप्रेझेंटेशन आहे डायमेन्शनली. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मास इन एरिया, तर तुमचा आन्सर काय असेल 0. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ टाइम इन एरिया, तर आन्सर काय असेल 0. आन्सर काय असेल 0. त्यानंतर नेक्स्ट व्हॉल्यूम आपण डिनोट करतो व्ही ने. ही आहे डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम. डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूमला कसं रिप्रेझेंट करत असतो आपण, एरिया एखादी 3 डायमेन्शनल जिओमेट्री आहे किंवा 3 डायमेन्शनल क्यूब अजून करू आपण. क्यूबचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करतो आपण, बेसचा एरिया, एरियाचे डायमेन्शन आपण आत्ताच कॅल्क्युलेट केले आहे. बेसचा एरिया आणि त्या बेसच्या एरियाचं हाईट, ग्राउंड पासून अप्पर प्लेन पर्यंतची हाईट दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळतं, व्हॉल्यूम मिळतो त्या पर्टिक्युलर जिओमेट्रीचा. म्हणजे व्हॉल्यूम काय मिळेल तुम्हाला, डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एरिया इंटू डायमेन्शन ऑफ हाईट. हाईट म्हणजे परत एक लेंथच आहे. एरियाची डायमेन्शन आपण आत्ताच बघितली काय आहे, एम ची पॉवर 0
एल स्क्वेअर आणि टी ची पॉवर 0. परत हाईट म्हणजे लेंथ आहे, म्हणजे हीच काय तुमची निघेल एल ची पॉवर. ही काय निघेल एल ची पॉवर 1. ही काय निघेल एल ची पॉवर 1. याला सिम्प्लिफाय केलं तुम्ही आणखी तर तुम्हाला काय मिळेल व्हॉल्यूमचे डायमेन्शन एम ची पॉवर 0. इथं एल ची पॉवर 2 आहे प्लस एल ची पॉवर 1 म्हणजे एल ची पॉवर किती मिळेल 3 आणि टी ची पॉवर 0. एम ची पॉवर 0, एल ची पॉवर 3 आणि टी ची पॉवर 0 ही आहे तुमची डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॉल्यूम. बट डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इन लेंथ इज 3. व्हॉल्यूमचे डायमेन्शन लेंथ मध्ये आहे 3, व्हॉल्यूमचे डायमेन्शन मास मध्ये आहे 0, त्याच व्हॉल्यूमचे डायमेन्शन टाइम मध्ये पण आहे 0. तर असं रिप्रेझेंटेशन असतं डायमेन्शनली एरियाचं व्हॉल्यूमचं. बट हे त्यांचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन झालं, पण डायमेन्शन झाले का नाही, कारण डायमेन्शन म्हणजे काय, डायमेन्शन असतात पॉवर्स, डायमेन्शन्स असतात पॉवर्स. एरिया आणि व्हॉल्यूम या बेसिक क्वांटिटी होत्या, त्याचे डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट केला. आता आपण काय करू, आणखी प्रॉपर्टीचे डायमेन्शन्स काढू. थर्ड वन आहे व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीचा बघा तुम्ही फॉर्म्युला 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड और 10th स्टँडर्ड मध्ये बघितला असन. तो म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी आपण नॉर्मली व्ही अल्फाबेटने डिनोट करतो असतो. ती असते डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हा पण एक लेंथचाच पार्ट आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, या एखादा ऑब्जेक्ट आहे तो या पॉईंट पासून तर पर्टिक्युलर त्या पॉईंट पर्यंत किती अंतर त्यांना कव्हर केलं त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हे पर्टिक्युलर डायरेक्शन नसतं. डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स हे डायरेक्शन नसतं. तुम्ही इथून तिथपर्यंत मेजर केलं तेही डिस्टन्स आहे, तिथून इथपर्यंत मेजर केलं तेही डिस्टन्स आहे. बट डिस्प्लेसमेंट इथून तिथपर्यंत जाण्याचं डिस्प्लेसमेंट वेगळं आणि तिथून इथपर्यंत येण्याचं डिस्प्लेसमेंट हे वेगळं. आता स्केलर वेक्टरवाला जो कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट मॅथमॅटिकल टूल्सच्या चॅप्टरमध्ये आणखी क्लिअरली काय करू, डिस्कस करू. सध्या स्थितीपर्यंत तुम्ही काय करायचं, फक्त व्हेलॉसिटीची ही डेफिनेशन काय करायची फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायची आहे की व्हेलॉसिटी आपण डिस्टन्स अपॉन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमने काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. डिस्प्लेसमेंट काय आहे तुमचा लेंथ आहे, लेंथ म्हणजे डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन एलचं, टाइम डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन टीचं. हे इकडे आहे डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. हा टी डिव्हायडेशनला आहे, टीची पॉवर खाली असताना +1 आहे. ज्यावेळेस तो टी काय होईल न्यूमरेटरला एल सोबत शिफ्ट होईल, न्यूमरेटरला एल सोबत शिफ्ट होईल तेव्हा त्याची पॉवर काय बनेल -1. त्यावेळेस त्याची पॉवर काय बनेल टीची पॉवर -1 काय बनेल त्याची पॉवर -1. आता हा जो कन्सेप्ट आहे हा मोस्ट ऑफ द व्यक्तींना तुमच्यातल्या कळाला नसेल, मोस्ट ऑफ द जणांना कळाला नसेल. तर बघा काय असतं, ही जी पॉवर आहे ही लाईन काय डिनोट करते तुम्हाला डिव्हायडेशन. एक क्वांटिटी या लाईनच्या वरती आहे न्यूमरेटर आहे, एक क्वांटिटी डिनॉमिनेटर आहे. जेव्हाही कधी ह्या डिनॉमिनेटर मध्ये असणाऱ्या क्वांटिटीज न्यूमरेटरला शिफ्ट होतात त्यावेळेस त्यांची जी पॉवर्स असते त्या काय होतात तर पॉवर्स निगेटिव्ह होत असतात. पॉवर्स काय होत असतात निगेटिव्ह. म्हणजे व्हेलॉसिटी व्ही चं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन कसं असेल, एम आहेत का यामध्ये नाही, म्हणजे एम ची पॉवर 0, एल ची पॉवर 1, टी ची पॉवर -1. एम ची पॉवर 0, एल ची पॉवर 1, टी ची पॉवर -1 हे आहे तुमचं व्हेलॉसिटीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. व्हेलॉसिटीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे. क्वेश्चन तुम्हाला जर विचारला की व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ लेंथ इन व्हेलॉसिटी, तर तुमचा आन्सर काय असेल की द डायमेन्शन ऑफ लेंथ इन व्हेलॉसिटी इज 1 का, कारण डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये एल ची पॉवर किती दिसत आहे तुम्हाला इथं 1 दिसत आहे. म्हणून व्हेलॉसिटीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये डायमेन्शन ऑफ लेंथ इन व्हेलॉसिटी इज 1, डायमेन्शन ऑफ टाइम इन व्हेलॉसिटी इज -1 आणि डायमेन्शन्स ऑफ मास इन व्हेलॉसिटी इज 0 का, कारण इथं आपल्याला दिसत आहे की मासवर व्हेलॉसिटी तुमची ही डिपेंड करत नाही. नेक्स्ट आहे ऍक्सिलरेशन. नेक्स्ट आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन काय असतो, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ऍक्सिलरेशन असतो व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता व्हेलॉसिटीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन वरतीच दिलेलं आहे, टाइमचं आपल्याला माहिती आहे, म्हणजे टाइमचं आपल्याला माहिती आहे. म्हणून डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ ऍक्सिलरेशन ए हे काय असणार, व्हेलॉसिटीचं काय आहे
एमची पॉवर 0, एलची पॉवर 1, टीची पॉवर -1 आणि खाली परत आहे टाइम. टाइम म्हणजे टी. हा टाइम जसा आपण इथून डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला शिफ्ट केला त्यावेळेस -1 झाला. इथे ऑलरेडी -1 आहे. हा परत आल्यानंतर काय बनेल, -1 + -1 -2. -1 + -1 -2 बनेल. 0 नाही होणार. काय बनेल, -2. म्हणून ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स काय येतील, ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन येईल एमची पॉवर 0, L1 आणि टीची पॉवर -2. टीची पॉवर -2 हे आहे तुमचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऍक्सेलरेशनचं. जर मी तुम्हाला विचारलं स्मॉल जीच्या डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन, आता स्मॉल जी म्हणजे काय, तर स्मॉल जी हा आहे तुमचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जी काय आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जो आपण ग्रॅव्हिटेशनवाल्या युनिटमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणारच आहोत. हा पण काय एक ऍक्सेलरेशनचाच टाइप्स आहे, जे ऍक्सेलरेशन कुठल्या एखाद्या मास ऑब्जेक्टला अर्थ सरफेसकडे ओढण्यासाठी, अर्थ सरफेसकडे अट्रॅक्ट करण्यासाठी हेल्प करत असतं. ते हे तुमचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याचे पण डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन हे असंच असणार. डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन तसंच असणार. त्यामध्येही लेंथची डायमेन्शन ऍक्सेलरेशनमध्ये 1 असणार आणि टाइमची डायमेन्शन किती असणार, -2 असणार. ऍक्सेलरेशनमध्ये टाइमची डायमेन्शन -2 असणार. मासवर व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन दोन्ही डिपेंड करत नाही. आपल्याला रिप्रेझेंटेशन वरून पण काय होत आहे, दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला. फोर्स कसं रिप्रेझेंट केला आपण, फोर्स रिप्रेझेंट केला आपण F इज इक्वल टू MA. F इज इक्वल टू MA. M काय आहे, मास आहे. A काय आहे, ऍक्सेलरेशन. मासचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन फंडामेंटल असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की M ची पॉवर काय असते, 1 असते. ऍक्सेलरेशनचं आपण रिसेंटलीच बघितलं, काय आहे, M ची पॉवर 0, L ची पॉवर 1 आणि T ची पॉवर -2. म्हणजे फोर्सचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन कसं असेल, फोर्स डायमेन्शनली रिप्रेझेंट करतो आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L इज इक्वल टू मासची पॉवर 1, ऍक्सेलरेशनमध्ये आहे मासची पॉवर 0, L ची पॉवर 1, T ची पॉवर -2. म्हणजेच दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0 + 1 म्हणजे M ची पॉवर 1, M ची पॉवर 1, L ची पॉवर 1 आणि T ची पॉवर -2. हे काय झालं तुमचं फोर्स Fचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. आणि मी तुम्हाला अशी ॲडवाइस करेल की तुम्ही काय करायचं आहे, फोर्सचं हे डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन जे आहे काय, m⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻2 हे तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. वाटलं जर पाठ करून घ्यायचं आहे. का, कारण या फोर्सच्या डायमेन्शनल जर का तुम्हाला लक्षात राहिली तर याच्यावर बेस तुम्ही एनर्जी, वर्क, पॉवर, टॉर्क, खूप सारे फिजिकल पॅरामीटर्स आहेत, खूप सारे फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्यांच्या डायमेन्शन्स तुम्ही जर का तुम्हाला फोर्सच्या डायमेन्शन ह्या लक्षात असतील, फोर्सच्या डायमेन्शन माहिती असतील तर तुम्ही खूप फास्टली कॅल्क्युलेट करू शकता. म्हणून तुम्हाला ॲडवाइस असेल की तुम्ही ही फोर्सची डायमेन्शन अक्षरशः पाठ करून घेतली तरी चालेल. m⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻2, m⁻⁴ T⁻⁻1 आणि T⁻⁻2, m1 L1 T-2, m1 L1 T-2. हे काय करायचं, तुम्ही स्टार लिहून पाठ करून घ्यायची. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणू, कारण मोमेंटम 2 टाईपचे आहे, काही लिनियर आहे आणि अँग्युलर आहे. आपण काय करू, लिनियर मोमेंटम डिस्कस करू. लिनियर मोमेंटमचं रिप्रेझेंटेशन बघा असतं P. याला आपण रिप्रेझेंट करतो मास इंटू व्हेलॉसिटी. हे याचं फॉर्म्युला आहे मोमेंटमचा. डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन कसं असेल, मोमेंटम P इज इक्वल टू मास फंडामेंटल क्वांटिटी असल्यामुळे मास या फंडामेंटल क्वांटिटीचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आपल्याला माहितीच आहे. काय आहे, m ची पॉवर 1. मास आहे m ची पॉवर 1 आणि व्हेलॉसिटीचा आपण मोस्ट रिसेंटली आत्ताच डिस्कसच केलं आहे. काय आहे व्हेलॉसिटीमध्ये, लेंथची पॉवर 1, टाईमची पॉवर -1 आणि मासची पॉवर तिथे 0च आहे. म्हणून मोमेंटममध्ये काय मिळेल तुम्हाला, मोमेंटम मिळेल P, मासची पॉवर 0, L ची पॉवर 1, T ची पॉवर -1. या दोन्हींचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल
एम ची पॉवर 1, एम ची पॉवर 1, एल ची पॉवर 1, टी ची पॉवर -2, टी ची पॉवर -1. हे झालं तुमचं मोमेंटमचं डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. यासारख्या खूप आणखी काही बेसिक्स फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि काही खूप कॉम्प्लिकेटेड सुद्धा फिजिकल क्वांटिटीज आहेत, ज्यांच्या डायमेन्शन्स आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला फ्रेशली स्टार्ट करू. त्या थोड्या तुम्हाला ह्या बेसिक क्वांटिटी जर का माहिती असल्यामुळे त्या थोड्या समजण्यासाठी इझी जाईल. तुम्ही काय करायचं आहे, आजच्या पोर्शन्समध्ये, आपल्या आजच्या लेक्चरमध्ये जो काही पोर्शन झालेला आहे तो व्यवस्थितरित्या रिव्हाइज करायचा आहे. यामधल्या ज्या काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत ते कन्सेप्ट व्यवस्थित नोट करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला या झालेल्या पोर्शन्समध्ये जेवढा आपण इनिशियलपासून स्टार्ट केला तर या मोमेंटमच्या डायमेन्शन्सपर्यंत काहीही अडचण नसेल, कुठलाही टॉपिक समजला नसेल, काही डाऊट्स असतील या टॉपिकशी रिलेटेड, आणखी काही प्रश्न येत असतील, काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही फ्रीली डाऊट सेक्शन्समध्ये विचारू शकता केव्हाही. ठीक आहे, तर अभ्यास करत राहा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.